महाराष्ट्रातलं कदाचित कुठलंही पोलीस स्टेशन असं वागत नसेल. मला अत्यंत खेदाने सांगावं लागतंय की मी खरंच अशा भानगडीत कधी पडत नाही. पण एक साधारणतः वर्षभरापूर्वी उभ्या महाराष्ट्राने परळीचं नाव फार फार गाजवलं. पण मला आता नक्की खात्री पडते की परळीचं पोलीस स्टेशन हे फलटण पोलीस स्टेशन पेक्षा निश्चित चांगलं आहे. मला नक्की आता खात्री पडते की बीड याच्यापेक्षा नक्कीच चांगलं आहे. किमान परळीत म्हणणं ऐकून घ्यायला पोलीस येतात. आता हे पोलीस घाबरून येत नाही की यायचंच नाही, आम्हाला तुमची घेणं गरज नाही, गेलात तर जा उडत म्हणून सांगतायत. नेमकं कशासाठी ते ऐका ना दादा, मी तुमच्याकडे बघितलं ते सांगा. तुमचे सगळे कॅमेरे कुठला तरी एका साईडला येतात ना, एका माणसासाठी कसं येतात. त्यामुळे या सगळ्या संबंधाने जी कायद्याची जी लढाई आहे त्या फक्त कायद्याच्या लढाईवर आम्ही आता या प्रकरणी नेमकी काय भूमिका घेत आहोत ती भूमिका ठामपणे सांगण्यासाठी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे भूमिका मांडतायत. कायदेशीर भूमिका. सन्माननीय सुषमाताई, वर्षाताई इकडे बघा, समोर पोलीस स्टेशन. हा पोलीस स्टेशन. भावांनो आणि बहिणींनो, आज एरवी सुषमाताई आली असती तर आम्हाला सातारा जिल्ह्यात आली म्हणून आनंदाने आम्ही तिचं स्वागत केलं असतं. पण आज आमच्यासाठी अत्यंतिक लाजीरवाणं आणि सुषमाताईची माफी मागावी अशा प्रसंगी आम्ही भेटतोय. त्याचं मला खूप दुःख होतंय आणि प्रचंड चीड पण येते. ज्या सातारा जिल्ह्याचा शिवाजी राजेची राजधानी, की ज्या राजाने शत्रूची सून सुद्धा सन्मानाने पाठवली, त्या राजाच्या राजधानीत प्रशासकीय पातळीवरती काम करणारी आमची कन्या सुद्धा सुरक्षित नसावी आणि त्यातही ती आमच्या बीडची असावी. कारण बीडशी माझं नातं वेगळं आहे. शिरूर कासार तालुक्यात 53 ग्रामपंचायतीत मी काम केलेले आहे. बीडसह मराठवाड्यात आता झालेल्या पुरापर्यंत किंवा यापूर्वी झालेल्या दुष्काळापासून ते मधल्या काळात मुलींची कमी होणारी संख्या, बालविवाह या सगळ्याशी संबंधित मी सातत्याने बीड सोबत काम करत राहिलेली. काहीच आता जिल्हा आहे, पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती काही वेगळी आहे असं आता आम्हाला जाणवत नाही. आणि म्हणून या संदर्भात आंदोलनाच्या पातळीवरती तर कामकाज ताईच्या नेतृत्वाखाली आपण करतोय आणि ताईने आवाहन केलं की पक्षाच्या पलीकडे जाऊन सगळेजण सहभागी व्हा. आणि म्हणून पहिली गोष्ट आम्ही सातारा जिल्ह्यातून केली, आम्ही जिल्हा न्यायाधीशांना जाऊन भेटलो. जिल्हा न्यायाधीशांना ते म्हणाले, का भेटताय मला तुम्ही, मला भेटून तुमचं काहीच होणार नाही. म्हणलं साहेब, ज्यांच्याकडे आम्ही जायला पाहिजे ते जर आमच्यावर अन्याय करत असतील आणि त्यांच्या सोबत ज्यांनी आमचं म्हणणं मांडायला पाहिजे तो आमचा महिला आयोग सुद्धा आमच्या लेकीची मृत्यू पश्चात चारित्र्य हनन करत असेल तर आम्ही कुठं जायचं, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. म्हणून पहिली गोष्ट, महिला आयोगासहित त्या ठिकाणी ज्यांनी चारित्र्य हनन करण्यासाठी ऍक्सेस दिला सगळ्या गोष्टींचा, अगदी सीसीटीव्ही फुटेजेस देण्यापासून सगळ्या बाबतीत त्यांच्यावरती तातडीने FIR होऊन गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही आमची पहिली मागणी राहणार आहे. कारण ज्यांनी येऊन आमचं सांत्वन करायचं, ठणकावून यांना सांगायचं, त्याच्यासाठी आम्ही 50,000 सूचना देऊन आमच्या चळवळीतून आम्ही महिला आयोग निर्माण केला. त्या महाराष्ट्रामध्ये महिला आयोग जर सत्ताधाऱ्यांच्याकडे प्रत्येक बघत असेल आणि कदाचित महिलाच वापरत असतील तर त्या महिलांसोबत आम्ही जाऊ शकत नाही. त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांनी तातडीनं ते पद सोडलं पाहिजे. याच्यासाठी आंदोलनाच्या पातळीवर तर सुरुवात होईलच, पण आम्ही न्यायिक पद्धतीने याच्याकडे जाणार आहे. आम्ही उच्च न्यायालय त्याच्यासाठी जाणार. FIR इथे करू. प्रॉसिक्युशननी काल काही पत्र घेतलं, प्रॉसिक्युशननी सांगितलं प्रॉसिक्युशन इथल्या केसमध्ये त्यांना आरोपी करेल किंवा इथले न्यायाधीश त्यांना सूचना देतील की या पद्धतीने जाणं. म्हणजे सूचना नाही, फक्त शिस्तभंग कारवाई नाही, की फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे हा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अशा केसेस मध्ये काय गोपनीयता सांभाळली जावी याच्या विरोधात आहे, म्हणून हे तातडीनं झालं पाहिजे ही पहिली मागणी. या अवतीभोवतीच्या काही पोलीस स्टेशन मध्येच मिळून आमच्या ऊसतोड कामगारांच्या संदर्भाने स्पेसिफिकली जे गुन्हे दाखल झालेले आहेत, FIR केलेले आहेत, जे परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये ताईने सगळ्यांच्या समोर ठेवलेले आहेत, त्या सर्व ऊसतोड
कामगारांच्या बाबतीमध्ये झालेल्या FIRच्या बाबतीतही स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे। या विशिष्ट पोलीस स्टेशन मध्ये हे गुन्हे दाखल कसे होतात, का होतात, त्यातले खरे किती खोटे किती, त्या सगळ्याचं काय झालं, हे सगळे ज्यांच्यावर FIR झाले त्यांच्यापासून ते त्या न्यायिक अधिकाऱ्यापर्यंत ही दुसरी आमची मागणी असणार आहे। आणि तिसरी मागणी, कुठल्याही वरपासून खालीपर्यंत कुठलाही पोलीस अधिकारी या प्रकरणात तुम्ही आणायचा नाही। ग्रेट. आमचा विश्वासच नाही पोलिसांवर, आता आमचा पोलिसांवर विश्वास नाही। पण ज्या पोलिसाकडे आम्ही विश्वासाने जातो, ज्या पोलीस स्टेशन मध्ये आम्ही जाण्यापर्यंतची लढाई बायका किती अवघड लढतो ते आम्हाला माहिती आहे, त्या पोलीस स्टेशन मध्ये पोहोचल्यानंतर जर आमच्या मुलीसोबत इतका भयंकर प्रकार होतो, अजून आत्महत्या का खून हे आम्हाला माहित नाहीये, अशा काळामध्ये सगळ्या गोष्टी तिच्या चारित्र्य हननाकडे वळवून तिला बदफैली ठरवून म्हणून तिने आत्महत्या केली एकतर्फी प्रेम प्रकरणातून असं म्हणून ज्या पद्धतीने मूळ मुद्द्याला बगल दिली जाते ते आम्ही खपवून घेणार नाही। आणि याच्यासाठी न्यायिक अधिकाऱ्यांकडे ज्यांना त्या पिटिशन मध्ये यायचे त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन, महाराष्ट्र सावित्रीमाईचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र संविधानाने पुढे जाणारा महाराष्ट्र आहे। आणि म्हणून ताईंपासून ते आमच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही सगळेजण उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे याचिका दाखल करणार आणि ह्या तीनही मागण्या मागणार। न्यायालयाच्या पातळीवरची लढाईमध्ये आम्ही सगळे सक्रिय राहू। आपण आंदोलनामध्ये या पद्धतीने रस्त्यावरती येण्याशिवाय गत्यंतर नाही। त्याच्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने भाऊ आले याचा मला विशेष आनंद आहे, पण महिला पण मोठ्या प्रमाणावरती आल्या पाहिजेत। ताईनी या ठिकाणी ताई आली आणि ताईच्या येण्यामुळे या सगळ्याला जी गती आली आणि त्याच्यावरती एक वचक निर्माण झाला, त्याच्याबद्दल मी ताईंचे आभार मानेन। आणि सातारा जिल्ह्यामध्ये ताई यापुढे ही आमची पण चूक आहे, माफी मागावी लागेल मला संपदाच्या कुटुंबियांची, की त्यांची लेख म्हणजे गर्भामध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी बीड बरोबर मी सातत्याने भांडत राहिले, तिथे जाऊन कारवाया करत राहिले, महाराष्ट्रभर ह्याचे गुन्हे दाखल केले। जन्माला आल्यानंतर आमची लेख शिकल्यानंतर अधिकारी झाल्यानंतर जर तिला असं मरण येणार असेल तर त्या बेटी बचावला तरी काय अर्थ। त्यामुळे याच्यासाठी एक कार्यकर्ती म्हणून, सातारा जिल्ह्यातली एक जबाबदार व्यक्ती म्हणून मी बीडच्या समस्त भगिनींची, त्या कुटुंबियांची माफी मागते, पण तिला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा पण शब्द या ठिकाणी देते आणि मी थांबते।